नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण रव्यामध्ये दही मिक्स करून खूप मस्त अगदी मार्केटमधला महागडा पदार्थ घरीच बनवणार आहोत. ते सुद्धा घरच्या साहित्यांमध्ये कमीत कमी वेळामध्ये आणि शिवाय जास्तीचा भांड्याचा पसारा न करता. शिवाय मुलांच्या आवडीचा आहे, त्याच्यामुळे अगदीच आपण आठवड्यातून एकदा बनवला की आणि चांगला झाला तर तोच आपण आठवड्यातून 3-4 वेळा बनवून खाईल एवढा जबरदस्त आणि टेस्टी होणारा आहे. त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आता इथे पहा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरमधून एक वेळा फिरवून घ्या आणि बारीक रवा आपल्याला इथे बाउलमध्ये एका मोठ्या काढून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला अर्धा कप इतकं दही घ्यायचं आहे. आता दहीसुद्धा आपल्याला जास्त आंबट असेल तर वापरायचं नाही. तर इथे पहा, अर्धा कप इतकं दही घालून घेतलं. त्याच्यावरतीच आपल्याला इथे अर्धा कप इतकी साखर घालून घ्यायची आहे. आता साखर घालून घेतली. आता साखर मात्र आपल्याला इथे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची नाही, अख्खी साखर वापरायची आहे. मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर पाऊण कप इतकं दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपल्याला हे पाऊण कप दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, सुरुवातीला मी अर्धा कप इतकं दूध घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यातील मी थोडंसं पाव कप इतकं साईडला ठेवून दिलेलं आहे. आता पहा, जे थोडं राहिलेलं होतं शिल्लक ते सुद्धा मी दूध त्याच्यातलं घालून घेणार आहे. तर त्याच्यातलं अगदी 2 चमचे इतकं मी दूध शिल्लक ठेवलेलं आहे. बाकीचं सर्व मी दूध इथे घालून घेतलेलं आहे. तर पाऊण कप जितकं दूध घेतलं होतं त्याच्यातलं फक्त 2 चमचे साईडला ठेवून दिलं आहे आणि बाकीचं सर्व दूध आपल्याला इथे लागलेलं आहे. अगदी व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलं. गाठी गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत आणि हे आपल्याला जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते एक 10 मिनिटासाठी साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. याच्याने आपला जो रवा आहे तो अगदी छान फुलतो आणि व्यवस्थित अगदी तयार होतो. तर इथे पाहू शकता, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात. इथे एक केक टीन घ्यायचा आहे किंवा मग कुकरचं भांडं वगैरे तुम्ही घेऊ शकतात. तर इथे केक टीन घेतला आणि केक टीनला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी ऑडी इकोबेकचा पेपर सर्कल पेपर वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर घालू शकता, नसेल तर तुम्ही अगदी जो आपल्याकडे प्लेन पेपर असतात कोणतेही, तर ते प्लेन पेपरसुद्धा, शाई वगैरे नसावा असा प्लेन पेपरसुद्धा तुम्ही या केक टीनच्या आकाराचा किंवा कुकरच्या डब्याच्या आकाराचा कट करून घालू शकता. ते छान साईडला ठेवून दिलं. लगेच इथे पहा, बॅटरसुद्धा छान फुललं होतं. आता चाळण घेतली, त्याच्यावरती 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर मिल्क पावडरचं पूर्ण पॅकेट टाकून घेतलेलं आहे. आता इथे बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा इतकं घालून घ्यायचा. त्याच्यानंतर हे सर्व आपल्याला छान असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतलं की मिश्रण आपलं तयार होतं व्यवस्थित अगदी. त्याच्यानंतर आपल्याला पहा, ही चाळणी साईडला ठेवून द्यायची आहे आणि चाळूनच शक्यतो सर्व जिन्नस घ्या, ज्याच्याने आपला जो पदार्थ बनणार आहे तो अगदी छान स्पॉन्जी तयार होतो. इथे व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा, याच्यानंतर 2 ते 3 थेंब आणि लगेचच याच्यामध्ये 2 चमचे इतके तूप घालून घ्यायचं किंवा बटरसुद्धा तुम्ही वापरू शकतात बरं का. आता इथे पहा, मी तूप 2 चमचे घातलं आणि त्याच्यानंतर इथे पाऊण कप इतकं मी तेल घातलेलं आहे. जे आपण खाण्याचं तेल वापरतो तेच इथे मी घातलेलं आहे. तर तेल अगदी व्यवस्थित पाऊण कप इतकं जितकं सांगितलं तितकं घाला. सर्व प्रमाण अगदी व्यवस्थित वापरलं तर तुमचासुद्धा केक अगदी मस्त माझ्या केकसारख्याच व्यवस्थित असा फुलणार आहे. बॅटर सर्व व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतल्यानंतर पहा, इथे फेटून घ्यायचं आणि याच्यामध्ये सोडा घातला आहे आपण, त्याच्यामुळे बॅटर छान ॲक्टिव्ह असतं. तेव्हाच आपल्याला काय करायचं, केक टीनमध्ये पटकन घालून घ्यायचं आहे. जास्तीचा वेळ अजिबात लावायचा नाही किंवा इतर कामं कोणती करत बसायची नाही. इथे पाहू शकता, अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर लगेच आपण केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. वेळ अजिबात लावायचा नाही. पहा, त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये टुटी फ्रुटी घालून घ्यायचे किंवा आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक कट करून वरतून घालून घेऊ शकतात. तर इथे पहा, टुटी फ्रुटी घालून घेतली की लगेच आपल्याला हे भांडं जे आहे ते 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून टुटी फ्रुटी वरती राहणार नाही, व्यवस्थित आतमध्ये गेली जाईल. आणि इथे पहा, लगेच प्रीहीट करून एक भांडं घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला हे सर्व प्रोसेस करून ठेवायचे आहे. आणि लगेच इथे पहा, जे प्रीहीट करून घेतलेलं भांडं आहे त्याच्या तळाशी मी मीठ टाकलेलं आहे. वरतून एक छोटंसं भांडं ठेवलेलं आहे, स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती आपलं हे भांडं ठेवायचं आहे. एक 50 ते 55 मिनिटं आपल्याला हे छान असं बेक करून घ्यायचं आहे. आणि इथे लो फ्लेमवरतीच घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही. आणि झाकण ठेवून 50-55 मिनिटं झाल्यानंतरच आपल्याला उघडून बघायचं आहे आणि मगच आपल्याला पहिल्यांदा सुरी रोवून बघायची आहे. जेव्हा आपला क्लीन येतो केक, तेव्हाच आपल्याला हे जे गॅस आहे बंद करायचं आहे आणि केक टीन बाहेर काढायचं आहे. तर पाहू शकता, अगदी सुरी आपली 2-3 वेळा ठिकाणी आपण चेक केलं तर क्लीन आलेली आहे. म्हणजेच आपला केक अगदी व्यवस्थित छान असा बेक झालेला आहे. आणि कलरसुद्धा पाहू शकता, मस्त असा कलर आलेला आहे. केकसुद्धा पाहू शकता, जितका होता बॅटर त्याच्यापेक्षा अगदी डबल असं
फुललेला आहे, म्हणजेच आपला केक अगदी व्यवस्थित तयार झाला आहे. लगेच आपल्याला गॅस बंद करून केक टीन काढून घ्यायचा आहे. आता हा केक टीन आपल्याला काय करायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला या कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक अगदी व्यवस्थित आपला मस्त स्पॉन्जी तयार होतो. तरी आता केक टीन काढून घेतला की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा केक टीन काय करायचं, थंड करून घ्यायचा आहे. आता थंड करायला ठेवला की त्याच्यावरती आपल्याला एखादा कॉटनचा कपडा टाकायचा आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो कोरडा पडणार नाही. तर अशा पद्धतीनं पहा, आता माझ्याकडे काही जास्त टाईम नव्हता, मी तर इथे लगेचच करायला घेतला, कारण यशला लगेचच खायचा होता. मग इथे मी काय केलं, केक टीन काढून घेतल्याच प्लेट घेतली आणि डिमोल्ड करायला घेतला. लगेच प्लेट ठेवली त्याच्यावरती आणि लगेच इथे पाहू शकता मी डिमोल्ड करून घेतलेला आहे. मी पेपर काढून घेते, पहा अगदी छान अगदी कलर आलेला आहे. कलर एवढा सुरेख आलाय की असं वाटतं की लगेचच आपण इथे पटापट कट करून घेऊन खायलाच बसावं की काय, एवढा सुरेख कलर आलेला आहे. आणि जितका आपण केक टीनमध्ये बॅटर घातलं होतं त्याच्याहूनही इथे डबल अगदी छान आपला केक फुललेला आहे. पाहूनच मस्त वाटतंय. मग काय त्यालासुद्धा थांबू वाटत नव्हतं, लगेचच त्याला पाहिजे होता, म्हणून मग मी त्याला लगेच कट करून दिला. गरम गरम होता तेव्हाच. आणि इथे पाहू शकता गरम असताना सुद्धा एवढा मस्त तयार झाला आहे केक की काय बोलायलाच नको. मग काय इथे कट केला आणि इथे पीस दाखवते, पहा इतका स्पॉन्जी तयार झालेला आहे. आता मी इथे तोडून सुद्धा दाखवते, अगदी जाळीदार तयार झालेला आहे आणि अगदी प्रमाण आपण योग्य घेतलं आहे. सर्व प्रमाण योग्य घेतल्यामुळे केक अगदी मस्त तयार होतो. आणि विशेष म्हणजे आपण मिल्क पावडर वापरली आहे, त्याच्यामुळे अगदी गुलाबजामुन चवीचा हा केक तयार होतो. आता याच्यावरती जर तुम्हाला आपलं शुगर सिरप जर घालायचं असेल तरीसुद्धा वरतून थोडंसं शुगर सिरप तुम्ही घालून ना हा केक मस्त एन्जॉय करू शकता. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा केक घरीच बनवून पहा. आणि विशेष म्हणजे बाहेरचं मैद्याचं खायला देण्यापेक्षा अनहेल्दी घरी स्वच्छतेची काळजी घेऊन आपण बनवलं की तितकंसं बरंसुद्धा वाटतं. मुलंसुद्धा खुश, आईसुद्धा खुश होते. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही चॅनलवरती कोणी नवीन असेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. असे छान छान व्हिडिओ आपल्या रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की चेक करा. तुम्हाला खूप जास्त आवडतील. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर चला मग पुन्हा अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.